नमस्कार, आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र. फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. कोण अधिकारी मला माहिती मग सांगा वाचलं ना मला. एक मिनिट थांबा, तुम्ही आज म्हटलं ना मला लेखी द्या. आईचा प्रश्न काय मला सांगा. शेतकरी नाही एक मिनिट थांबा. तुम्हाला कोणी सांगितलं ऑइल आणायला? तिथलं तुम्ही दिवाळीशी बोललात कधी? बोलला सांगा. हे ऑफिस नाहीये तुमचं. तुळजापूरला तुम्हाला सगळं फिल्टर ठीक आहे, तिथलं सगळं रिलीज होतं ऑइलचं रिलीज. यांनी आता हे बघा फिल्टरला हरा नाही केलं. मी काही तुम्हाला ही करणार नाही. तुम्ही लिखी दिले मला आता कोणीच बोलला जरा मला हे बघा, माझा एक 2 मिनिटं ऐकून घ्या. हा हे टेंडर बाकीचं नंतर. आज त्याच्याशी माझं कालही बोलणं झालं, आजही बोलणं झालं. साहेब मला 15 दिवस आहे म्हणे. 15 दिवस पाहून टाकतो. मी आता तुम्हाला हे निवेदन देतो. मी 1 तारखेला माझं आत्मदान आहे आणि आपली उपस्थिती महत्वाची आहे. नाही ट्रान्सफॉर्मर हे बघा, ट्रान्सफॉर्मर चालू करून दिला सगळ्या गोष्टी. बाकीचे त्याला कंडक्टर ओढून गेलो ते मला पुढचं तुम्ही म्हणता ना 10 केल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याला वेळ लागतो. ठीक आहे, आम्ही ट्रान्सफर अहो किती झाले 1 महिना झाले की बसून तिथं काय केलं. 2 वेल्डिंगचे चुटके मारले. मी तुम्ही मला काय बघा, माझा ऐका. हा प्रोजेक्ट आहे एसी इन्फ्रा. तुम्हाला काय म्हणलं होतं, एसी इन्फ्रा साहेब लातूरला बसतात. हा प्रोजेक्ट त्यांच्या याच्यात आहे, त्याचं सुपरविजन त्यांच्याकडे आहे. नंतर ते आम्हाला हँड ओव्हर करतात हा प्रोजेक्ट पूर्ण. तुम्हाला तेही सांगितलं. साहेब लक्षात घ्या, जे तुम्ही सांगताय ते 100% बरोबर आहे. परंतु तुम्ही जे काही गुत्तेदार नेमलेले आहेत, या काही लोकांना तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत, बिलकुल काम करायला तयार नाहीत. आज आमची अवस्था अशी झाली आहे की ते ट्रान्सफॉर्मर येऊन किती दिवस झाले. आज शेतकऱ्याला जर 3-3 दिवस लाईट मिळत नसेल तर काय मतलब आहे त्या गोष्टीचा. हे बघा, एक जळाल्याला एक मिळत नाही शेतकऱ्याला. माझा ऐकून घ्या. तुमच्या या विषयात सांगतो, माझं प्रपोजल दिलं एसी इन्फ्राला याला ब्लॅकलिस्ट करा म्हणून. ब्लॅकलिस्ट करून टाका ना, किरकिरीत जाऊ दे आमचे. त्याचं प्रपोजल हेड ऑफिसला गेलंय. त्याचं ब्लॅकलिस्ट टर्मिटचं थोडासा वेळ लागतो. आम्ही म्हणतो की हे बघा, आता जो विषय त्याच्याशी बोललो होतो म्हणजे मी 15 दिवसात थोडं काम करून देतो. थोडं तुम्हाला तुम्हाला मी करून देतो. ट्रान्सफॉर्मर चालू होऊन जाईल आणि पुढचं कंडक्टर 5-10 किलोमीटर 5-5 किलोमीटर ते तो आपल्या याच्यामध्ये आहे का? याच्यामध्ये आणि पोल राहून ठेवले. अहो मी पोल अडवले प्रत्येक गावात गेला सोबत. मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर एक व्हिडिओ तुम्हाला मी तोपर्यंत साहेब त्याच पद्धतीनं माझा ऐका तुम्ही आता. तुम्ही सगळंच एकदम करा म्हटलं तर बाकीचं नंतर. आज त्याच्याशी माझं कालही बोलणं झालं, आजही बोलणं झालं. साहेब मला 15 दिवस आहे म्हणे. 15 दिवस पाहून टाकतो. मी आता तुम्हाला हे निवेदन देतो. मी 1 तारखेला माझं आत्मदान आहे आणि आपली उपस्थिती महत्वाची आहे. नाही ट्रान्सफॉर्मर हे बघा, ट्रान्सफॉर्मर चालू करून दिला सगळ्या गोष्टी. बाकीचे त्याला कंडक्टर ओढून गेलो ते मला पुढचं तुम्ही म्हणता ना 10 केल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याला वेळ लागतो. ठीक आहे, आम्ही ट्रान्सफर अहो किती झाले 1 महिना झाले की बसून तिथं काय केलं. 2 वेल्डिंगचे चुटके मारले. मी तुम्ही मला काय माझा ऐका. हा प्रोजेक्ट आहे एसी इन्फ्रा. तुम्हाला काय म्हणलं होतं, एसी इन्फ्रा साहेब लातूरला बसतात. हा प्रोजेक्ट त्यांच्या याच्यात आहे, त्याचं सुपरविजन त्यांच्याकडे आहे. नंतर ते आम्हाला हँड ओव्हर करतात हा प्रोजेक्ट पूर्ण. तुम्हाला तेही सांगितलं. साहेब लक्षात घ्या, जे तुम्ही सांगताय ते 100% बरोबर आहे. परंतु तुम्ही जे काही गुत्तेदार नेमलेले आहेत, या काही लोकांना तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत, बिलकुल काम करायला तयार नाहीत. आज आमची अवस्था अशी झाली आहे की ते ट्रान्सफॉर्मर येऊन किती दिवस झाले. आज शेतकऱ्याला जर 3-3 दिवस लाईट मिळत नसेल तर काय मतलब आहे त्या गोष्टीचा. हे बघा, एक जळाल्याला एक मिळत नाही शेतकऱ्याला. माझा ऐकून घ्या. तुमच्या या विषयात सांगतो, माझं प्रपोजल दिलं एसी इन्फ्राला याला ब्लॅकलिस्ट करा म्हणून. ब्लॅकलिस्ट करून टाका ना, किरकिरीत जाऊ दे आमचे. त्याचं प्रपोजल हेड ऑफिसला गेलंय. त्याचं ब्लॅकलिस्ट टर्मिटचं थोडासा वेळ लागतो. आम्ही म्हणतो की हे बघा, आता जो विषय त्याच्याशी बोललो होतो म्हणजे मी 15 दिवसात थोडं काम करून देतो. थोडं तुम्हाला तुम्हाला मी करून देतो.
ट्रान्सफॉर्मर चालू होऊन जाईल आणि पुढचं कंडक्टर 10 किलोमीटर 5 किलोमीटर ते तो आपल्या याच्यामध्ये आहे का ते याच्यामध्ये आणि पोल रोड ठेवले हा. अहो मी पोल आडवले प्रत्येक गावात गेला मी सोबत मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर एक व्हिडिओ तुम्हाला मी तोपर्यंत दाखवून देतो. साहेब त्याच पद्धतीनं ऐका माझं ऐका तुम्ही आता तुम्ही सगळंच एकदम करा म्हटलं तर ऐका. नाही हो साहेब तसं नाही विषय तो नाही येणीपुरचा लोड ताज्या आणि नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र. ताज्या आणि नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्यांच्याकडे सोयाबीन, पाहत रहा हरभरा फक्त इत्यादी फास्ट न्यूज पिकं महाराष्ट्र.